हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं या वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः. श्री नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक महाभारतांत गालवान गरुडाल उठो ऋषभ पर्वताच्या मुखालेले थंय तपस्विनी शांडिली म्हणलेले एक संदर्शन जाल्लें. गालवान दिवका जाल्ले गुरुदक्षिणे विशयी जावन परस्पर तांणी संभाशण केलें. मागीर गरुड गालव ययातिरायाले वचून काळ कन्नाचे व्हड जेवका म्हणून निमगितना ययाती तेगेले धुव माधवीक गालवाले दिता. गालव थंय दुखून अयोध्येरायो हरियश्वाले वता. तो 100 व्हड कन्याशुल्क जावन दिता आनी माधवी निमती वसुमनस म्हणलेलेक चेरडा पावता. तिक कन्यत्व वापस येता म्हूण सांगून तिका वर आशिल्ली देखून मागीर तो गालवाक माधवीक वापस गालवा आपोवन दिता. माधवी वटू गालव प्रयाण करता. मागीर देवोदासू म्हणलेलेक रायाले व्हरता ते माधवीक. तो कन्याशुल्क जावन 200 घोडो दिता आनी तिगेल निमती प्रतर्दना म्हणलेलेक चेरडो जाता ताका. मागीर उशिनरा म्हणलेले राया लागीं शैब्य म्हळ्यार तो शैब्य रायो थंय म्हळ्यार उशिनरो मागीर शिबी म्हणल्यार पूत ताका माधवी निमती जाता. मागीर ते शिबिकुल शैब्य म्हणलेलें नांव येता तांकां पुरे ते. मागीर ताजे नंतर गालव थंय दुखून माधवी घेवन वतना गरुड मेळटा. गरुड तेदना सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार ते 1000 असल गोड आशिल्लो. म्हाका हांव पुरे विशय निमून येयलो. म्हाका कळलेले प्रकार 1000 गोड आशिल्लो तांचे 400 घोडे न्हंयत होळून गेल्ल्यांची. तशें जावन तूं हें 600 घोड दिवन तिकाची विश्वामित्रा समर्पण करचें लायक म्हूण. तशें करता गालव विश्वामित्राक व्हरून विश्वामित्रालेक ते माधवी व्हरून समर्पण करता. मागीर विश्वामित्रू तिगे लागीं अष्टकं म्हणलेलेक तिगेल निमती पूत जाता विश्वामित्राक. मागीर माधवी वापस ययातीले व्हरून सोडतना तिका एक स्वयंवर एर्पाड करता ययाती. जाल्यार माधवी कोणाकय भरडिकोन घेवच्याक ओपन अशी हांव वनांतू भोंवता म्हूण सांगून तपस्विनी जावन वनांतू मेळटा ती. मस्त काळ थंय ययाती चंद्री तीर्थ राज्यभार करून अनेक यज्ञ यागनी करून स्वर्गाच्या मुखलो ते कितलीं वर्ष थंय सुखोपभोग अनुभविसीत आसता. एक पण ताका मोह येता मेगलेतली श्रेष्ठ कोणीय नाची म्हणून वरलेले जनाक स्वर्गा येयले वरलेले जना तो सुमार करता. तेदना स्वर्गा दुखून ताका पदच्युत करता इंद्र जलबाय कडेरी. ययाती स्वर्गा दुखून पतन जातना तागेल दौहित्र त्या पुरे जन कोण वसुमनस प्रतर्दनो शिबी आनी अष्टक 4 जन बैसून एक व्हड याग करता आशिल्लीची. कडेरी तो स्वर्गा दुखून तांगेल मध्येक पडता. म्हळ्यार पडता तो हांव एक चांकडीन पडल्यार जायत आशिल्लें म्हूण लेखतना तांगेल मध्येक पडता. तांगेला सांगता म्हाका हांव स्वर्गा दुखून पदच्युत जाल्यार म्हाका वापस स्वर्गांत वचून राबका म्हूण आशे म्हाका हांगा राबची आशे ना. कुडले तांणी कसं करताची तांकां यो मातामह म्हळ्यार आम्मालो आनो तशें जावन माधवी थंय येता. त्याचे वेळाक माधवी सांगता कळवे बाई तो तुमगेलो आज्जो म्हूण सांगून अंचाण गालव ऋषी येता. माधवी गालव तागेले 4 जन दौहित्र माधवीक विंगड रायाल निमती जाल्ले 4 जन पुत्र पुराय जन तांणी तांगेले पुण्य ते ययातीक दिताची. ताजे निमती वापस ययाती स्वर्गारोहण करता. थंय स्वर्गवासी जन पुराय ययातीक भारी स्वागत करताची. हो आत थंय चमकला खंय स्वर्गार वचून पावला तो. कडेरी थंय ब्रह्माल वटो तागेले संग जाता.
म्हळेरी तो स्वर्गवास पावलो कुडले थंय पितामह ब्रह्म तागेल्या म्हणटकी तूं लोकांत चंग काम केलां पळय तुका स्वर्ग लोक प्राप्त जाली नंतर वापस तूं भुंयचेर वच्चो कसले जावो जाल्यार आतां तुका अक्षय जावनशील स्वर्ग लोक प्राप्त जाले आनी तूं वापस स्वर्गात च्यूत जायना सुरवेक जायना आशिल तूं जाल्यार तितलें तूं पुण्य फल आशिल्लें तुगेलें स्वर्गांत तूं अनेक अक्षय काल राबचें तितलें पुण्य फल आशिल्लें जाल्यार तुवें तें कळून घेतिल्लें तुगेलें सुकृत तुवें पाड करून घेतलें म्हळ्यार तूं ಸ್ವಲ್ಪ अहंकार थंय दाखयले कुडले स्वर्गवासींक पुरय मरे वयलो तूं कोण म्हूण म्हणलेलें तांणी विसरलेची यो कोण म्हूण मरलेलें ना निमगे आमकां गोत ना म्हणली देखून तूं स्वर्गार देखून स्वर्गवासींक अज्ञात जालेले देखून स्वर्गार देखून तो पडलो पण हांगा स्वर्गवासींक मरे वेवचे आसवे अज्ञात म्हूण सांगोसवे तशें न्ही पुराय आमी लेखल्यार थंय विशय कसो न्ही म्हूण म्हळ्यार हाणें अहंकार दाखयलो न्हय हागेले नंतर थंय आईल राजर्षींक पुरय वाच श्रेश्ठशी उलयलो तांकां तिरस्कार केल्ले पळय हें भुंयचे वयरचे जनाल गूण न्हय तशी इंद्रान ताका तूं स्वर्गार राबच्या अर्ह न्हय म्हूण सांगून तो घालेले तितलेच ताजे अर्थ कसो लेखूंक आमी स्वर्गाचे जनांक वो कोण म्हणलेलें मरे जाल्ले म्हूण म्हळ्यार वो ययाती म्हूण म्हणलेलें ताणें हांव ययाती हांव इतलें सकड केल्लेलें देखून तशें सकड केल्लेलें देखून हें पळय तसलें तूं कोण म्हूण आमकां गोत ना म्हूण कळ्ळें म्हळ्यार असल अहंकार दाखोवचें ना आमकां म्हूण त्या अर्थार आमी काणी घेवपाक जाता तशी आतां थंय तो स्वर्गार दुखून भुंयचेर पडटना तुगेलें दौहित्रान 4 जनांनी पुण्यफल दिलेलें देखून गालावान तुगेलें धुव माधवीन दिलेलें देखून आनी तुका अत्यंत अक्षय जावन आशिल्लें स्वर्ग फल मेळ्ळें आनी तूं वपास हांगा दुखून वचना भुंयचेर म्हूण म्हणटना येता सांगता म्हाका आनीक एक संशय आसा ते संशय परिहार करचे तुका मात्र साध्य जाता पळय ब्रह्मा मस्त वर्ष पर्यंत हांव धर्मान प्रजापालन केलेलें ताजी निमती उपार्जीत जाल्लेलें फल म्हूण लेखता कितलीकी यज्ञ यागादी केल्ले ताजी फल आनी यथेच्छ ब्राह्मणांक दान केलेलें देखून प्राप्त जाल्लेलें फल हें इतलें फलां निमती जावन हांव स्वर्गार चमकलो ते स्वर्गार येयले स्वल्प काल मात म्हाका स्वर्ग सुख अनुभवितलेशी मना येता तितले अल्पकालांत ते महाफल क्षीण जाल्ली कशी म्हूण म्हणलेलें म्हाका आश्चर्य जाता कित्याक म्हळ्यार हांव भुंयचेर आसतना कितलें पुण्यकर्म केलां म्हळ्यार स्वर्ग मात्र न्ही आनी ऊर्ध्व लोक पुरय जय पाविलाव म्हळ्यार ते गळसून घेतिलाव थंय पुरय वचूंक आशिल्लें ते सोण हांव स्वर्गातून च्यूत जाल्लो कशी अत्यल्प कालार ते बाई म्हाका आनी स्वर्गांत येवन कसलें सूख भोगनी म्हूण दिसतना हांव पडलो कशी म्हणलेलें म्हाका दिसता तेदन तो सांगता की ब्रह्म बाई राया अनेक सहस्र वर्ष पर्यंत तूं अधर्मान प्रजापालन केला बहुवर्ष सहस्रांतं प्रजापालन वर्धितम अनेक क्रतु दानवगैः यत्वयोपार्जित फलम मस्त क्रतु म्हळ्यार यज्ञ याग केला दान केला ताजी निमती उपार्जित जाल्लेलें फल तें जाल्यार तद अनेनैव दोषेण क्षीणम येनासि पातितः अभिमानेन राजेंद्र धिक्कृत स्वर्गवासिभिः तुका अभिमान येयलो पळय हांव श्रेष्ठ म्हूण म्हणलेलें ताजी एक दोशा निमती तुका स्वर्गवासीन धिक्कार केले आनी स्वर्गात तुका तोगू पडयले ते आनी म्हणटके नायम मानेन राजर्षीन बलेन न हिंसया न शाट्येन न मायाभिः लोको भवति शाश्वत हे राजर्षी ययाती तुका शाश्वत जावन पुण्य लोक मेळका जाल्यार दुराभिमानाच्यान नज आनी दुराभिमानान तुका केन्नाय लोक मेळना अबलिश्ट म्हूण सांगून पुण्य लोक मेळना आनी राय जावन आसतना पळय विंगडच्यान आक्रमण करून तांगेले देश वश करून घेतल्या मरे हिंसा युद्ध न्ही करून स्वर्ग पावचें जायना कळ्ळें कसं कृत्रिम विद्या माया विद्या मोस कसले सकड करून त्या पुण्य लोकांत तूं येवचें जायना जाल्यार आनीक कसं म्हूण म्हळ्यार तुका एक सांगता एक मनुष्यांगेल धर्म कसो म्हूण म्हळ्यार कोणाकय अपमान करून तांणी अधम जावची मध्यम जावची उत्तम जावची तांगेल विशयांत अनादरण दाखोवचें नज अस्सल दुराभिमान कोण आस पळय तांकां असले पुरे फल जावचे तूं स्वर्गात कुंच्यूत जेवच्या कारण तेची तूं दुराभिमानारी बरलेले राजर्ष कोण स्वर्गार येयले तांकां पुरय तूं भारी अपमान केल्लेले अनादरण केलेलें त्याची निमती जाल्यार कसले जावो स्वर्गार दुखून च्यूत जाल्लो वापास तुगेले दौहित्राल निमतेशच्या पुरो दुवेल निमतेशच्या पुरो गालवाल निमतेशच्या पुरो वापास स्वर्गारोहण केला तुवें जाल्यार कोण हें वृत्तांत सांगता की ऐकता की
त्यांनी कसं कष्ट जिवनांतू तांतू दुखून पार जताचे वापस संशय करचे नका म्हणजे ब्रह्मान सांगलं न्ही तो तागेले सुस्ताना चमकलं. नारद हे विषय दुर्योधना सांगताची पळय तुका ययातीले दुरभिमानानं ययाती स्वर्ग पावूनही भ्रष्ट जलेल विषयी सांगले कळव्या. त्या एक ऐकल की यांच काणी अनेक पाठी तुका मेळला गुरुक मस्त ಒತ್ತಾಯ करून एक नमने निर्बंधन केलेलं दिकून घालो असल कष्टाक पात्र जल्लो नमे तेच्यावनु स्वाभिमान सुख दुरभिमानश्च नज मलगड्यांक गुरुस्थानार आशिल्ले पळय निर्बंध करूनच हट करूनच कळ्ळं नमे हे प्रकरणान तुका कळतं नमे तेच्यावन पळय तुगेले हांगा सभेंतू भीष्म जवो द्रोण जवो कृप जवो अश्वत्थाम जवो कोणीय जवो तुगेले हिता खातीर तुका बुद्धिवाद सांगता रसाची ते ऐक कळव्या. आणि तुगेल मना कसं की एक दुराग्रह पांडवांगेल वैरी त्या दुराग्रहात पुरे काही यव्वा म्हणून तू वत्ताय करू जायना कळव्या. तुका आत्ता सांगली ना माय विश्वामित्रा वत्ताय करून गालव खंची कष्टा पडलं म्हणून तशी तू आता कष्टा पडता त्याच्यावनो हे दुर्योधना तू दुरभिमान क्रोध पुरे परित्याग करी पांडवांगेल ಒಟ್ಟು ಸಂಧಾನಕ जायत म्हण तांगेल वेर कोप दवर नुकतो म्हण आणि सांगत काय पळय दुर्योधना मनुष्य खंयचे दान करतकी खंयचे पुण्यकर्म करतकी कसल सकड तपस्सू करतकी त्या कर्माचे कर्म फलच पळय नाश जायना कळलं. जेव्हा ते शुभ कर्मा फल उणे जायना जल रे आम केलेलं पुण्यफल अन्यकल्यान उपभोग करचे म्हणना समस्त चांग कर्मा करत रही कोण की त्यांनी भोगतर जताची म्हणताना वाईट कर्माची तशी म्हणल्याक तशी पळय हे सगळे आख्यान तुका सांगिले कोणाले गालव विश्वामित्राल काणी गरुड गालवाली तशीची अष्टक प्रतर्दन वसु मनस शिबी हंगेल पुरे काणी तुका सांगिल पळय पुरे हानी कसले श्रेष्ठ जन ययाती जलरे तशीची काम क्रोधादी त्याग केलेलो कसल की एक दुरभिमानाने तेव्हा वापस कष्ट बघलो तसल काम क्रोध सूर दुखून चांग राहतो मस्त यज्ञ केला याग केला दान केला कळवे मलगड्यांक मर्याद दिला सकड तू सूर दुखून कसले कर जलारी हे ऐकून धर्म अर्थ काम तंत भितरी कशी चोल काम म्हणून तुका कळले म्हणजे रे तू सगळे पृथ्वीक रायजवच्या अर्ह जता तशावन पळय जाग्रत करी. नारदो या पुरे सांगलं मग दुर्योधन ऐकल की ना की धृतराष्ट्र ऐकलो कळवे धृतराष्ट्र नारदाला म्हणला की नारदा तू कशी सांगला की तशी जैत बॅ वै तू सांगील समय त्या अहंकार पावच्या नज दुरभिमानाच्या नज मेगेल अभिप्राय मिंगडाल वैरी घालू थपू वच्या नज असले पुरे विषय बद्दची मेगेले मन अशीची जल रे हाव रायू जाऊन रायू नाही इत्या म्हणा रे मिगेल अदिनान मिगेल पूतू ना आम तक अनुशासन करू मिज्जान जयीना इथं म्हणतो केदन की तुका नाव सांगच्या ऐकूची सोडला ताणे मिगेला उत्तर वो ऐकत म्हणेल धैर्य ना म्हाका म्हणून धृतराष्ट्र नारदाला सांगता आणि कृष्णाला सांगते हे कृष्णा तू मिगेला की पळ्या न्यायसम्मत उत्तर उलयला कृष्णा त्याला आत्ता हाव नारदाला सांगील बरी हांव ह्या विशयांत स्वतंत्र नाही पण मिगेल अभिप्राय कसा म्हणून हांव सांगूच शिवाय मिगेल पुत्ताक त्या रीती चल म्हणून सांगचे हांव समर्थ नाही तशें कृष्णा तूंच आतां मिगेल वैदे दय कोरका कसले म्हणून म्हणल्यार पळय मिगेल पुत्ता तूच एक कसले चांग विशय सांगून सन्मार्ग हाडी तुगेल उत्तर ऐकून पुणी हो सन्मार्ग प्रवृत्त जातव्या पळया म्हणून म्हणटा मिगेल उत्तर ऐकना विदुराल उत्तर ऐकनी भीष्म द्रोण कर्णाले विषय ऐकनी जलबे ताणे ऐकूची कसं कोणाला म्हणाय शकून इल्लं नी कर्णाल मात्र तशी भीष्म द्रोण कृपाल ऐकनी शकून इल्लं नी कर्णाल थोडा विंगड कोणाला ऐकना यो तशावनो असल दुरात्मो दुर्योधनाक तूची शासन करी पळया अशी चोलका म्हणून सांगून कट्ट नीट जाऊन सांगतो पक्कनी तू सांगिले देवाले दयेन तागेल कन्ना गेल्या म्हणजे तू सांगिल तशी तो ऐकत नव्हे तू एक चांग काम केल्या बरं जेत नव्हे कृष्णा म्हण कडे रे कृष्ण दुर्योधनालेक पळयत काही दुर्योधनाक आणि सांगत काही दुर्योधना पळय तुगेले अन्नान सांगिल देखून तू काम एक उत्तर सांगता तुगेले सुख सांगतो तुगेले बंधू बांधवांगेले तुगेले बायल चेडवांगेले पुरजनाले सुख सांगतो चांगस ही तस सम ऐक मात्र तू साधारण वंशांतू जाल्लो नाही भारी श्रेष्ठ कुरु वंशांतू जाल्ला तू काही तुगेला अन्नान सांदुकून शास्त्रार्थ शिकयला चांग उत्तम गुण तुका दिला म्हणटना
तुगेल चंगा कतीर सांगतर सहा मग तशें हांव सांगेल तशी चल्ल्यार तुका बारी बरें. अनेक कसं म्हळ्यार पळय तूं सकल गुण परिपूर्ण अश्चकय पुरो जाल्यार ಕೆಲವು निर्धार आस पळय चांग घेना तूं म्हणटा तुका हांव सत्पुरुश म्हणजे की असत्पुरुष म्हणजे म्हण कळना. अनेक कसं होतं स्वय पळय तूं आतां कसं सकल निर्धार घेतला पळय पांडवांगेल विशयांत हे निर्धार तुगेल तसले श्रेष्ठ कुला जाल्लेल्यान घेवची न्ही. कोण दुष्ट कुला जन्म आयला कोण दुरात्मा कोण क्रूरी तांणी मात्र असले निर्धार घेवचे. तांणी मानमर्यादा सोडलेले जन आसता जाल्यार तूं तशी न्ही म्हूण लेखता. तशें न्हू पळय चांग काम मान करी विपरीत बुद्धी म्हणटाची तूं आतां दाखोवची बुद्धी आसा पळय सत्पुरुशांगेल बुद्धी न्ही असत्पुरुशांगेल विपरीत बुद्धी. तूं एक न्ही दोन न्ही कितली पण ही पुरी बुद्धी दाखयल म्हूण ना तुवें. तशें न्हू पळय तुगेले प्राण नाश जावचे तसले असल घोर कार्य तूं करूं नका. तूं मात्र न्ही तूं सर्व कुरू वंशाक नाश करता हाजी निमती जावन. तशें न्हू तूं अनेक कसं म्हळ्यार तुगेले मनांत दुरभिप्राय आसा दुरभिप्राय म्हळ्यार तुगेले पांडवां तुगेले भावंड म्हूण तूं पळयना तुगेले शत्रू म्हूण पळयता न्ही तांकां नाश करची बुद्धी तुगेले मनांत आसा म्हूण गोत्तस म्हाका तसले करूं करता म्हूण सांगून लेखून वयता म्हळ्यार तुज्यान करूं जायना. तशें न्हू तूं त्या मनांत येयल्ली ती वायट बुद्धी आसा पळय थंय सोडी. तशें जाल्यार तूं तुगेलें कुटुंब तुगेले बायल चेडूं वालवटू सुमार काळ वांचून आसता. तुगेले मनांत हेंची दुरभिप्राय आसा तांकां नाश करता म्हणजे तांगेलो नाश तुज्यान करूं जायना तुगेलो नाश तांणी खंडीत करताच. तशें न्हू हांव सांगील तशें कर तूं तुगेले पुराय जनांकय तूं हें युध्दा दुखून म्हाका येयला म्हूण सांग पांडवांगेलो वटू संधान करता म्हूण सांग. धृतराष्ट्राकय संतोश जाता तुगेले वटू कोण कोण तुका आतां हितवचन सांगलां पळय भीष्म द्रोण कृप विदुर सोमदत्तू बाहलिकू पुराय जनांकय संतोश जाता कळ्ळें. तशें न्हू संधान करल्यार हांकां संतोश मान्य सगळे जगत्या सूख जाता कित्याक म्हळ्यार सगळेची युद्ध म्हूण म्हळ्यार सगळेची कितली जन जगत्याचे नाश जावचे पळय त्या वर्थ न्हय अनेक कसं म्हळ्यार मुख्य जावन अण्णान सांगील तशें आयकूं चेडवान तुका ल्हान तुका कसं सांगता तेचें आयकू तुगेल्या अण्णान कसं म्हणलां संधान करची लायक म्हणलां न्हय कर गे म्हणून सांगता असं. आनी सांगता पळय तुका तुगेल्या अण्णान तुगेल्या मित्रांनी तुगेल्या मलगड्यांनी तुका श्रेयस कसलें म्हूण सांगून सांगलां तें आयकूनय वाक्यम निश्रेयसम वाक्यम तुका श्रेयस खंयची म्हूण सांगलां पळय मोहान न प्रतिपद्यते तुगेले मना दुरभिप्रायान की मोहान की न प्रतिपद्यते ते करना की तो हिनार्थ पश्चातापेन युज्यते मागीर पश्चाताप पावता तो कळ्ळें. तशें न्हू तूं तुगेले म्हालगडे कसलो अभिप्राय दिला तुका तुगेलो अभिप्राय सोडतो नाका तुगेले म्हालगड्यान तुका कसलो अभिप्राय दिला तें काणगे तो लोकांत सुखार आसता कळ्ळें. आनी केन्नाय सत्पुरुश चांग अभिप्राय दिताची तें सोड असत्पुरुशाले अभिप्राय घेवचे न्ही तुवें म्हळ्यार भीष्म द्रोणादींगेलो अभिप्राय सोड शकुनी कर्णांगेलो अभिप्राय तूं घेवचे न्ही म्हूण त्या अर्थार सांगता रस. तशी तूं कर्णाल तसलें शकुनील तसलें असत्कुल प्रसूत जनांक तूं तांगेल म्हाका वतकी तूं आपत्तांत मेळटा म्हळ्यार खंडीत. तशी तुका पुराय जनान एक दीस त्याग करची वेळ येता नाका म्हणून सांगता. आनी सांगता की दुर्योधना हें तुका सांगिल्लें तो आयकना नासला बरी करता कैकी पळोवन बसला तुका सांगिलां हांवें विंगड कोणाकय सांगिल्लें न्ही समा आयक सांद दुखून तूं कसं केलेलें पांडवांक तुका वंचनय केलेलें तुवें जाल्यार पांडवान हें दोळ तुगेले विशयांत मन कोड करून घेनी तुगेले विशया सद्भावना आस जाल्यार तूं आजीकय तांकां वंचन करता आस केन्नाय तूं लेखेलें जाता न्ही म्हूण मात्र लेखूं नका. तशें न्हू तुगेले बुद्धी तूं ती दोन घेवं का. अनेक कसं नेम म्हळ्यार प्राज्ञजन तांणी कसलं काम सांगता पळय
त्या केल्ली म्हूण जाल्यार धर्मार्थ काम सिद्धी जाता म्हणटाचे. प्राज्ञजन पुरजनान तुका सांगला भीष्मादी प्रज्ञानी जाल्यार तूं तें आयकना नशी शकुनीकरणाले विशय ऐकत म्हूण जाल्यार तूं नाश जावन वता. तशी पळय सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार आत्मानम तक्षती हे शवनम परुषना यथा पुलक्के मृत्यू कोडली यकाव म्हळ्यार सगळे अरण्य कळव्या एक कुडारा निमती नाश जाता म्हूण ऐकन न्ही तूं तशीची नाक्ये अनेक वासे हिंडू तेंची तागेले सगळेची हिंडाचे ते वासे हिंडाचे नाशाक वासो कारण जाता. म्हळ्यार जोर वार येतना परस्पर वासो एका एक घश्टता. ते सगळे हिंडांत लागी 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 वास आसता न्हय एका एक घश्टता किटी उसळटा भोग आनी सगळेच वासे हिंडू नाश जाता. तशी तूं एकलो एक किटी तूं सगळेच कौरव आंगेल नाशाक कारण जाता. तशें नाका नाका कळवे आनी नाका जाल्यार लालोचन कोर न्हू कसं कसं काम करल्यार तुगेलें कितलें की संपादन केलेलें ऐश्वर्य आनीक दुसरें सर्व चित्र विचित्र जावन वता न्हय. जय वे तुका हें ताजे पयशी पांडवांगेर वटू संधान केलें जालें न्हय. पळय पांडवांगेर वटू संधान कोण घेवन प्रितीन आसली म्हूण जाल्यार तांणी गेलवलें राज्य नव्हतं सोडून दिला. मुखार सुनी धर्मराया लागीं धर्मराया इंद्रप्रस्थ हांवें दोळ आळसिल्ले हांव संधान करता तुमगेलो वटू तुमकां 5 ग्राम दिता इंद्रप्रस्थ हांव भक्त म्हणल्यार तांणी काही नक्क म्हणाची कळ्ळें. तांणी तशी निमगिला न्हय. तशें जावन तूं आमी सांगिल्लें तशें करचें लायक शिवाई दुशासनू शकुनी कर्णू दुर्विशह हांणी पळय सांगिल्लें तशें आयकूनूक तूं कळ्ळें. तुका हांणी पळय न चैते तव पर्याप्ता ज्ञाने धर्मार्थ योस्तता तुगेला हे पळय आसच पळय दुष्ट चतुष्टय कळ्ळें. तुका नाका जाल्यार सांगून युद्ध कोरया म्हणून पुरोची जाल्यार तुका उडकास आशिल्लो मठान तो कर्णू युद्ध प्रारंभ जातरी तुका रणांगणा सोडून धाविल्ले विशय विराट रायाले उत्तर गोग्रहणा काला वेळार तूं पळयला न्हय. जाय बे तुका त्या कर्णा नमगूचें काम. तशी पळय आनीक कसं म्हूण म्हळ्यार हांगा मस्त राय तुगेलो वटू येवनच्या पुरोची तू मेगेल कडेन मस्त राय आसची तांगेलो संख्यात सैन्यस भीष्मस द्रोणस कृपस कर्णस भूरिश्रवसस अश्वत्थामस तूं लेखू पुरो जाल्यार इतले जनान ओट्टू मेळून युद्ध केल्यार आमगेल अर्जुनान युद्धा येतना आनी कोणें येद्रां रब्बनाची त्या खंडीत म्हणून तुका गोत्तस न्हय. तशें आसतना पळय अर्जुनाल विशय सांगता म्हणून ना अजेयो हि अर्जुन संख्ये सर्वैरपि सुरासुरैः मानुषैरपि गंधर्वैः महायुद्ध चेत आदिताः म्हळ्यार अर्जुन आसता न्हय तो युद्धा भितरी सर्वैरपि सुरासुरैः तागेले येद्रा देवते येवची असुरे येवची मनुष्य येवची गंधर्व येवची कोण येयल्यार तो पुराय जना सोलसाचो तितलो समर्थ म्हणून तुका गोत्तस न्हय. तशें जावन युद्ध कोरका म्हूण म्हळ्यार विशयूच सोडी हांव तुका भिवोच खातीर आनी सांगचें न्ही दुर्योधना आशिल्ले विशय हांव सांगचें इत्याक म्हूण म्हळ्यार आतां तूं व्हड सैन्य ओट्टू केला न्हय तांगेले पुराय रायाले निमगी तुगेले वयर प्रीती इरकी धृतराष्ट्रा वयर प्रीती इरकी भीष्माल वैरी मान दवरून की सगळे आयले तांणी युद्धाक जाल्यार तांगे लागीं निमगी अर्जुनाल ಒಟ್ಟು युद्ध करूं कोण मत्ता म्हूण एक तुगेलो कर्ण मात्र पेदगुंडशी सांगू पुरो बारी मदन मत्त न्हू तो अर्जुना पळयल्यार ताका जायना तशें जावन सांगू पुरो हांव करता म्हण जाल्यार अर्जुनाले तर राबचे ताकत ताकायना म्हणटा वरलेले राय पुरय अर्जुनाल ಒಟ್ಟು युद्ध करताच बे अर्जुनाल एदर रब्बन म्हूण निमगी हां म्हणटा बे पळय सुरवेक एकलेपुणी अर्जुनाल एदरा युद्ध करतले आसा बे पळय ना न्हय. तशी अर्जुना दुर्योधना अर्जुना होगळ सोचकत्री हे पळय सांगिल्लें न्ही हांवें जेवा बरलेला महायोध पळय अर्जुना पशी कनिश्ठ म्हणून तेगळसिल्लें न्ही हांव निज स्थिती सांगतरस म्हणलो यथावत सांगतरस हांव एक विराट नगराचे युद्धा प्रसंग पुरतुका कळ्ळें. पांडवांगेले सामर्थ्यिका तांतूय अर्जुनाल सामर्थ्यिका कशी म्हणून पळोवच्याक साक्षात परशिवाक युद्धांतू संतोष कोरून तागेले निमती पाशुपतास्त्र घेतला अर्जुनान वतच न्हू तुका. तशी
म्हणटान तागेलें युद्ध करता जाल्यार तूं आलोचना करी आनी की तुका एक विशय सांगूस कसो न्ही म्हणल्यार रे युद्धा विशयां तोपास आलोचना कर तूं कित्याक म्हळ्यार रे अर्जुना एकल्याक सोलवोवच्या कोणाच्यानय जायना आतां रणरंगा तो एकलो येतवे हांव येता न्हय हांव ताका सारथी जावन काम करता म्हणला न्हय रथांत हांव येद्रा बसता न्हय अर्जुना लागीं तो म्हगेलो मागशें आसता न्हय म्हणटना म्हगेल्या आद्रा कोणय युद्ध करूंक येता हांवें म्हूण पळय सुरवेक पार्थ मार्क जाल्यार री ಎದುರ ಆಮಸ್ನ ಮಾಡ್ಜಾವನು ಪಾರ್ಥ ಮಾರು ಜತ್ತವೆ म्हूण आलोचना करी फकत एकच वेळे पार्थाक युद्धांत जय करतलो एकलो आसा म्हूण लेखया जाल्यार तो कशी आसूं का म्हूण सांगून तूं आलोचना केला मॅ कोणाक सगळी भूंय तागेले दोनी बाहून उबारो जतकी तसल सामर्थशील अर्जुनाल ಬಿಟ್ಟು जय पावता तुगेल चेडवालांतू तुगेल भावंडालांतू तुगेल बंधू बांधवालांतू असल पराक्रमी कोणें आसा आलोचना करी आनी एक पण तांगेलें तोंड पळय संतोशारी सुखारी आसत न्हू तांणी एक पण हें युद्ध म्हूण सुरू जालें म्हूण जाल्यार सर्व जन नाश जातात न्हय तुगेले एकल्याल निर्धार आवयरी हे विशयच न्हय कौरव अशेष जल्लींची शेष समीत निशेष जल्लींची शेष समीत वर्णीची म्हूण जगत्यांत जेवचे पशी पुढे तुगेल चेडू बाळकुणी मुखारसून राज्यभार करतात न्हय त्या लेक ओ पांडवांगेलो वटूसनी केल्ले म्हूण जाल्यार कृष्णान सांगलें म्हणून म्हगेल मर्यादे उणी जाता म्हगेल स्थानमाना विशय जन पुरे उलयताचे म्हूण त्या बाय लेखू नका कळव्या इतक म्हूण म्हळ्यार तूं संधान केल्लें म्हूण जाल्यार तुकाच युवराज पदवीर बसोका म्हूण हांव पांडवांक सांगलें म्हूण म्हळ्यार तांणी त्या मागीर जायत म्हणटाचे तुगेलान धृतराष्ट्रोची सिंहासनार बैसून तोच महाराज जावका म्हूण म्हणल्यार पांडव मिगेल त्या उत्तरेक काण घालनाचे तुगेल स्थाना जावो तुगेल अन्नाल स्थाना जावो कसलेची लोपदोष येना कसं म्हूण आलोचना तूच करी तुका एक अवकाश यो कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुगेल राज्य लक्ष्मी तुगे लागींची शाश्वत जावन वरच्याक एक अवकाश हांव दिल्लो तशें तुगेल्या संधाना कामां इलो आतां तूं त्या संधान तिरस्कार केलें म्हूण म्हळ्यार तुगेलेची राज्य लक्ष्मी तूं अपमान केल्लेलो बरी इत्या म्हळ्यार पांडवाला तर राबून युद्ध करची ताकद तुका ना म्हूण तिकाय गोतस तशें तुका जाय जाल्यार संपत आस राज्य संपत की कोश की बोर्नस त्या संपत तूं अनुभविसिल्ल्या पांडवांगेल संपत तांकां सोड दी म्हूण म्हणटा हाको बशील कडेन कोप येता रस या पुरे आयकून कडेरी भीष्म सांगते नाक करे दुर्योधना कोप नुका कृष्णान तुका चांग सल्हे दिला न्हय ताणें सांगिल्लें तशी चल तूं जाय म्हणून कोपाक वश जावं नका तूं कृष्णान सांगिल्लें बरी चल न्ही म्हूण जाल्यार तुका चांग जायना श्रेयस जायना सूख कशी ना कळव्या श्रेयस जावका सूख जावका म्हूण जाल्यार कृष्णान सांगिल्लें तशी कर तूं इत्याक म्हळ्यार कृष्ण धर्मिष्ठू धर्माक समजावन पुरे उत्तर उलयला तो तशें जावन सुरवेक कृष्णान सांगिल्लें जायत म्हूण वोप तूं म्हूण भीष्म सांगता जाल्यार कोपान बसो 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 उसर सोडतकय कोण दुर्योधन त्या वेळाक दुर्योधनाक द्रोणाचार्य सांगता काय दुर्योधना नाक रे ये असल पुरे काम कोर नका कृष्णान तुगेल खातीर चांग उतर म्हणला म्हळ्यार भीष्मान ते वय म्हूण सांगला तशें जावन कृष्णाक एदुरो घालून घेवं नका भीष्म तुगेलो पितामह तुगेल वयर मस्त मोगस तो कसो सांगता तुगेल चांगक सांगता म्हणल्याक आनी भीष्मान सांगिल्लें बरी करी तोगच्यानी महाप्राज्ञ महामेधावी जितेंद्रियत्वशिले तुका चांग करताची कितकी शास्त्र सकड तांकां गोतस तसले गुणपरिपूर्ण कृष्ण आनी भीष्म तुका चांग आशिल्ली उतराची सांगला तांणी तशी कर रे म्हूण सांगून सांगता रस आनेक कसं म्हूण म्हळ्यार तुकात वचा वचा युद्ध करुया अशी तशी म्हणून भारी फाटी बला राबल्या बरें उलयतले जन पाय युद्ध सुरू जाल्यार तुका सोडून धांवच्या काही पुरत तांणी कळवा इतक म्हूण म्हळ्यार पांडवांगेलो वटू युद्ध करचें धैर्य हांव कोणाकय ना तशी आत्तां तूं कृष्ण भीष्माल उत्तर आयकनी म्हूण जाल्यार मुखारसून तूं मस्त पश्चाताप पावता संदी करून घे तांगेले त्या नाय तो कोपाविश्ट जावनूच
तागेले तोंडार एक चूर बदला म्हणजे ना द्रोण सांगताच काही किमते सुख प्रियेणे हा प्रोक्तेन भरतर्षभ येत ते सर्व माक्यात मी आता आईच्याच येतात करू तुक चांग सांग म्हूण चांग सांग चमकल म्हणजे तुका तोंड पळीत तुका एकई मना नाटवणी म्हूण दिसता पुरा ऐकला न्हय येता आईच्याच येतात करू तू कसं जाय त्या करी कळवं मिगेल कर्तव्य तुका सांगता म्हणशील सांगले आणि तुगेली इच्छशील तशी तू करी वापास तुका एक विषयी सांगची नाही म्हूण त्या वेळारी विदुरू दुर्योधना लागी सांगत काही विदुरा दुर्योधना मक्का तुगेल विषयांतू कसले ना आव द्रोणू भीष्मू हानी पुरे पडा यो दुर्योधनू टाका तो लई कोण घेत ना मे म्हणून शोकान दुःखान पुरे सांगता रसच बुद्धिवाद म्हाका कसले ना तुगेल वैरी इत्याक म्हूण म्हणारी म्हाका तुगेल गुण केदन की गोतस तू दुष्ट मार्ग प्रवृत्ती री असं केदन की दुष्टू जावन गेला तू वापस गुन्ह्याचे विषयू ना म्हणून गोतस म्हाका तशी युद्ध जला संपूर्ण नाश जाता म्हणले एक विषयू आम्ही सांगता कळव्या जलरी तू सर्वनाश जाल्ली जाल्यार हांव काय दुःख करना तुमगेले कत्र इत्याक म्हळ्यार तुमगेले नाश जाताची जाता ताची नंतर कसं करचें म्हूण म्हणलेले विशय मात्र म्हाका दुःख जातशें तुगेले विशयान तू दुःख जायना तुम्ही पुरे सर्वनाश जाल्यार तुगेल आन कुरडो धृतराष्ट्र तशीची तुगेल आम्मा दोळ्या बंद करून कुरडी जावन बसल्या ती तांगेल गती कसले म्हूण म्हणलेली चिंत मात्र म्हाका येता ताजी कतीर म्हाका दुःख जाता कळवें तुगेल तसल जन रक्षणे राय जावन बसलींची म्हूण जाल्यार तुगेल अन्न माल गती तुगेल बंद बांधवाल गती तुगेल अमात्याल गती तुका नमगुनेल प्रजावर्गाल गती कसल जाता म्हण म्हणलेले याच्यान म्हाका सूर जाला तितलेच तशें पळय फाई पुराय नाश जाली नंतर तुगेला आनम्मा वाट भोंवची तशी जेवची नासतना बीक मागतले बरें तितलें हांव तुका सांगचें धृतराष्ट्र सांगके दुर्योधना पुरे जनान सांगिल्लें ऐकल न्हय ना तूं आतां आमीय सांगता ऐक पळय कृष्णान सांगिल्लें श्रेष्ठ सलह तें कळव्या तुगेले बरेपणाक सांगिल्लें तशी कर तूं खंयची कार्यय सुलभेर करचें सामर्थ्य सोच म्हळ्यार कृष्णा मात्र तशें न्हू तागेल सहाय पावलीची तागेल कृपेन तूं आमी आयलींची म्हूण जाल्यार खंडीत तो सांगिल्लें बरें म्हाका रायो तुका युवराय करता पांडव आमगेल सेवक जावन वचताची आमकां एदूर उतर दिना नशी चंदायर आमगेल ओटू आसताची तुजी युवराज जावन आसतना मागीर कसल तुका चंदकोर्ण कृष्णान सांगिल्लें तशी आयक म्हूण सांगता जाल्यार कशी धृतराष्ट्रान सांगलें भीष्मान सांगलें अपास भीष्म अर्जुन आले भीम आले धर्मराय आले नकुल सहदेव आले सकड विषय सांगता कृष्णाल विषय तांगेल धैर्य तांगेल पराक्रम या पुरे सांगता नकुल सहदेव खंयची युद्धांत पारंगीत जावन आसाची अर्जुन कसल नमने युद्ध करू पुरो भीमसेनाल गदा युद्धांत ताका सोलवाच्या कोणाक जातवे या पुरे सांगता तो कोण भीष्म जाल्यार वो ऐकना कोण दुर्योधन बिलकुल ऐकना कसं केल्यार ऐकना कडेरी सगळेची कुरू रायांगेल सभेंतू कृष्णान सांगलें भीष्मान सांगलें द्रोणान सांगलें विदुरान सांगलें धृतराष्ट्रान सांगलें एक पण न्हय दोन पण न्हय सांगिल्लें सांगता चाको कोपावयर कोप येवन ताका तें ऐकूंक म्हणलें उतर न्हय कडेर म्हणटर कृष्णाला सांगता कृष्णा तूं भारी चंदकोर्ण परिशीलन कोण सांगला म्हणून लिखूनच चप्रो जाल्यार तुगेल मनान तूं दोशी म्हणस कितली तूं कठीण उतर उलयल मेगेल कतीर म्हाका निंद करत न्हू तुमी इंगडाल विशय कसले सांगतरस वे पांडवांगेल विशय कसले सांगनी तांकां वगळसून उलयतरस म्हाका तेकडसून निंद करून उलयतर कारण कसलें तूं म्हणटा तुका पांडवय हांवय समान म्हणून जाल्यार तवळ तुकून तूं म्हाका तेकडची तरस तांकां वगळची आमकां समान जावन तूं खंय पळयलें तूं म्हाका निंद केल्ले हें विदुराक हें मेगेल हांव धृतराष्ट्राक भीष्माक द्रोणाक खंय दुखून ताकत आयली म्हणना वयर म्हाका बुद्धिवाद सांगता रसाची आनी हांव एकलो कितली राय येवन बसल्याची मेगेल तरपीन कोणाक निंद केली पळय तुमी म्हळ्यार युद्ध करच्या बाय सरलो यो तांणी पळय सहकारा दिवची आयलीची तांकां गजाल्या कृष्णान उलोवपाक मूर्ख न्हय यो सांगता तांकां कांय तूं उलयल वे ना न्हय
तुम्ही पुरे जन ಒಟ್ಟು मेळ्ळ म्हाका उलयत रसची जाल्यार रे तुम्ही कितले उलयाची कशी म्हाका द्वेश केल्या वरी करायची कसाले करे हांव कितली म्हाका हांव विमर्श करून घेतला रे हांव समज हांव कसलेच वायट कार्य करूं वच्चे न्ही कळव्या मागेल कसले अपराध ना अंतू अनेक कसं म्हण म्हळ्यार पळयात तुका सुरू दुखून जाल्यार सांगता पांडवांक जुजाट खेळचे भारी प्रितीचे शिले भारी आसक्तीनं आमगे लोट पगड खेळो इलीत न्हय शकुनी मी केले पर जावन खेळला वय म्हाका गेलवान दिला वय तांत शकुनीला अपराध कसं असं हांक खेळू गोत ना नातल्यार शकुनीन कसं करचें अन्यक कसं म्हण म्हळ्यार तांगेल्याक ಸ್ವಲ್ಪ संपतशील वय पुरेपणाद बरो हांव सांगला व तांकां ना न्हय जाल्यार हांव व्हड काम कर न्ही गेलवल सकल सकल तांकां सोड दी न्ही न्हू तर तांणी आसता ती वचशील न्हय वापस कसले दिवता आयलींची तांणी मिगेल अपराध कसं असं तांणी वापस दिवता आयलं तर मिगेल कसले अपराध असवे ना न्हय दोन्ही पण दिवता येता हांव कांय नक्क जिलेल केला वे खाली एक पण दवरलेले तांणी वनवास अज्ञातवास कोरका सलवले रे म्हूण सलवली तांणी 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 निबंधने ओपवलेली देखून तांणी रान्ना वच्चो जाल्ले रान्ना जमकलीची सकड कोरून येयलीची वनवास अज्ञातवास मिगेल कसले दोष असवे तांतू अपराध असवे ना न्हय आत्ता कसं तांणी आमगेल वयर कोप दाखोवचे कोप दाखून द्वेष दाखून पळय आतां राज्य कसं तांणी निमगूचे आयलेचे आमगेले गी जुजाट खेळता निबंधन तांणी लेखेले घालेले न्हू आमगेलो अपराध कसं असं थंय कश्ट पाविला आमी कांय करूं जायना वनवास म्हळ्यार कश्टाची तांणी ओपूच फुडें आलोचना करपाक आशिल्लें न्हू आमगेलो अपराध वे ते आतां आमी चलवलेले जाल्यार आमी वनवास अज्ञातवास करना आशिल्लीच वे तशी अनेक अज्ञातवास जाले नंतर हांगा फ्रेंडशिपार काय येयली वे तांणी मिगेल्या निमगुच्याक मैत्री भाव दाखयले वे सीद आमगेल राज्य आमकां जावका म्हूण निमगुच्या येयलीत न्हय तशी कसले चिल्लीत तांणी अनेक कसं म्हूण म्हळ्यार आमगेले शत्रू राज्याचे कितले जन आसा तांकां पुरे मित्र करून घेनी न्ही आतां तांगेल मना कसो येयला म्हळ्यार आमी प्रबल आमगे लागीं सैन्य बल असं म्हूण येयला न्हय आलोचन केला वतांनी आमगेले एकरक्षणी सैन्य येता तांगे सैन्य कसं न्ही ते पुरे तांगूत ना आनी आमी कसले करना अपराधाक तांणी आमकां संवार करूं इच्छ करचे कसल्याक तूची पक्षपात दवर न्हू कृष्णा समकुलंकुश आलोचन करी आमगेल आनी तांगेल मध्ये कसले भेद आस कसले चूक जाला कोणाला चूक जाला पुरे तुका कळटा एकाच वेळ आतां तूं म्हणली कसो कोतस वे अर्जुन आलेद्राक देवेंद्र समिती युद्धा राबना म्हूण जेवो एकाच वेळ देवेंद्राक युद्धा घेवन येयलो अर्जुन आमगेल्या एद्रा राबूक आमी युद्धा दुखून चुक्कोन मात्ते बक्षून वच्ची विशय ना युद्ध करचे देवेंद्रा लागीं आमी युद्ध करताचे इताका म्हूण म्हळ्यार तसल विराधी वेर मेगेल्या पक्षांत असची कृष्णा आनी तूं म्हणटा न्हय पांडवाल तर्फीन तूं असो आनी एकलो दुसऱ्याक असो म्हणून आमगेले ही तर्फीन भारी श्रेष्ठ अतिश्रेष्ठ वीरयोधसची कळवे कर्णा गेलूच्या जत कैवे अर्जुनाक भीष्म कृप द्रोणाला एद्रा युद्ध राप्त कैवे तो अर्जुन न्हय तुगेले एक भ्रांती ती पांडव गेलवताची म्हळ्यार सुरवे युद्ध जेवो तेन्ना कळतं न्हय कोण गेलवता कोण सलवता म्हणून एकाच वेळ तूं सांगल्या वरी आमी सलवलीची जाल्यार आमकां थंय मेल्लीची पांडवाला आतान पांडव म्हळ्यार अर्जुनान तुमकां पुरे संवार करता म्हळ्यार जायत आमकां वीरस्वर्ग मेळटा वय न्हय तशी क्षत्रिय धर्माचे मुख्य रिती तीची न्हय युद्ध करता करता मरण पावची जैत आमी युद्ध करच्याकय तयार आसचे कळ्ळें न्हय शरणागती खंडीत आमी पांडवांक येनाची युद्ध करता करता मरण पुणी जायत आमकां शरणागत आमी येनाची क्षत्र धर्म समजावन आमी चलचे कळ्ळें मतंग ऋषीन सांगेल विषय गोतस न्हय कसले शत्रुले एद्राक केदनाय ಮತ್ತೆ ಬಾಕ್ಸೋಚ ನಜ್ಜ ಇತಕ ಮಳರಿ ಕಬ್ಬು ವಾಸೆ ಹಿಂಡು ಹಕ್ಕಪುರೆ ಗಿಣ್ಣು ಗಿಣ್ಣಸ್ತಾಚಿ ते बाक्सोचे सादीना बलात्कार बाक्सायतन ते गिण्ण पुरे लटा लटा मोण मत्ता
तशी जाल्यार केन्नाय माती बागसून राबची पडिल्ला बाय ना न्हय. तशी वीरक्षत्रियो संग्रामांतो प्राणपुणी सोडत माती बागशेना आम्ही तसल जातीच. आम्ही पांडवांक शरण येवचे विषयू ना, माती बागसोचे विषयू ना. आणि तू कसं म्हणलें पांडवांक अर्ध राज्य दिवन सोण दी तांगेलें म्हूण संधाना येयल न्हू तूं त्या विशयी सांगता तुका. पळय मेगेल अन्नान दिल्लें तें राज्य तांकां अर्ध राज्य आमगेलें आशिल्लें तें वापस हांव जिवंत आशिल्लें तितले काळ तांकां दिवचें हांव सोणा अन्नाक. तशें जावन धृतराष्ट्र नास तितले काळ पांडवान आम कन्सरसून आसूत लायक मेगेलें राज्य तें मेगेलें राज्या भाग अन्नान तांकां दिल्लेलें न्ही. जावन अन्नान दिवचें नज जाल्यार तांकां दितना हांवय सान आशिल्लो. अन्नाल भंय आशिल्लो म्हाका जेवा मातें सामान नाशिल्लें म्हणटा पळय अज्ञान आशिल्लें. अर्ध राज्य दितना हांव न्हू बसलो. आत्त मेगेल मना आयला दिवच्याक सोडून नज आशिल्लें म्हणून त्या आत्त मेगेल मना आयिल्लें तें मेगेल राज्य तांकां दिवच्याक सोडून नज म्हूण आयिल्लें पळय तें हांव गट्टी मनांत दवरून घेतलां. बिलकूल हांव तांकां दिवचें सोणा कळ्ळें. मुखार सुनू मेगेलनाल नंतरय हांव दिना तांकां. आनीकय स्पश्ट जावन सांगता कसं न्ही म्हळ्यार ध्रियमाणे महाबाहो मयी संप्रति केशव यावद्धि तीक्ष्णया सूच्या विद्यदग्रेण केशव तावदपि परित्याज्यम भूमिर्न पांडवान प्रती. पळय हांव जिवंत आशिल्लें वरी तितले काळ सूच्या म्हळ्यार सुवेचें विद्येदग्रेण ताजें मोन येस पळय तितली समीत न्याल हांव तांगेले खातीर सोण दिना कृष्णा. कळ्ळें न्हू. हाजे वयरी विंगड उत्तर ना म्हणटा तो. कृष्णाक कोप येवन तांबडो दोळ जालें कित्याक गेलें कोपान किटकिट येतरच तो जाल्यारय शांत जावनूच दुर्योधनाला सांगता दुर्योधना तुगेलें आशय कसो आसा रणांगणांत मेल्ल्यार वीरस्वर्ग मेळटा म्हूण जायत. तुगेले आशे प्रकार जावो तूं रणांगणांत मरता तूं वीर मरण पावता स्वर्ग पावता हें एक आशे तुगेले खंडीत पूर्ण जाता. कळ्ळें न्हय. तूं जायत घट्ट मन करी युद्ध करी तुका स्वर्गा पेटोवचें काम आमगेलें जालें न्हय. जाल्यार एक विशय उडगस दवरी व्हड एक युद्ध जाता तें युद्धांत तुमी सर्वनाश जावन वीरस्वर्ग पावताचें ना म्हूण म्हणा जाल्यार हें राज्य मात्र तुमकां खंडीत मेळना म्हणून कृष्ण सांगता. आनी कृष्णान दुर्योधनाक सम उल्लोचें आसा तें कसलें मुखारसून काणी कसल जाता हे पळय पायच्या दिसा पळया. कायेनवाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.